आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शशिकांत चौधरी सर यांना मी विनंती करते की त्यांनी प्राध्यापक चंद्रकुमार नलगे व्यक्ती विचार व वाङ्मय या विषयावर विचार व्यक्त करावेत. त्या सर्व तमाम नव्या पिढीच्या सहकारी बांधवांना, प्राध्यापक मंडळींना, भावा बहिणींना आणि मित्रांना मला सांगतो, कारण आज मी माझ्या माहेरी आई तुझं लेकरू हे लेकरू 36 वर्षापर्यंत गेलो होतं. आज सन्मान दिवाण बरोबर आणि 36 वर्षानंतर मी कधी आलेलो आहे याचा मला सांगता अभिमान होतो. कारण आपण घातलेली मायेची शान म्हणजे या महाविद्यालयाला बाहेर गेलेल्या पोराला सन्मानाला घरात बोलायचे हे प्रतीक मी मानतो. त्यामुळे ही मायेची शान नुसती मायेची शान नाही तर त्या ऋणानुबंधाच्या चुकडी पडल्या गाठी ते बंध रेशमाचे हे आज मला आठवत राहतात. आणि 36 वर्षाचा संपूर्ण कालखंड माझ्या नजरेसमोर आला. खरं तर मी जेव्हा इथं आलो या नातेमित्रांना मी येत होतो, दिवाणसरांचं स्वागताला होतो, मोरेसंख्य स्वागताला होतो, बऱ्याच गोष्टी होत होत्या. पण व्याख्यातून येण्याची माझी पहिली वेळ खरं तर या इथेच आणि या बांधावर अशीच शांबर वेळ सगळ्याने कसा रंगाला खेळ हा 36 वर्षापूर्वीचा खेळलेला खेळ आज नव्यानं वाटायची वेळ मला मिळते आहे की त्यावेळी नक्की जगण्याची माणसं. जेव्हा मी तसाच विचार केला तर माईस येत आहेत, सगळे प्राध्यापक येत आहेत, सगळे परिचयाचे आहेत, बराच गोताळा परिचयाचा दिसतो, बराच अनोळखी सुद्धा दिसतो. पण त्या अनोळखीचे सगळे बंद बाजूला सगळ्या व्यक्ती बाजूला सोडून मी फक्त मनोगत गप्पा टप्पा अशा भूमिकेतून म्हणणार आहे. कारण मी विद्वान नाही, कारण मी 35% विद्यार्थी आहे. तिमाही नापास, 6 महिने नापास, 9 महिने नापास, वार्षिक ढकल पास या योजनेतला मी विद्यार्थी आहे. आणि हे कबूल करा माणसानं, मागच्या बाकड्यावरचा मी विद्यार्थी. आज सुदैवानं मला पहिल्या बाकड्यावरती आलो. हा योगा म्हणायचे काय मला माहीत नाही, पण आलो एवढा का नाही. पण हे सगळं बघत असताना आयुष्याच्या जडणघडणीमध्ये बरेच वाटे काही भेटत गेले. त्यात काहींचे हात शिरावर होते, काहींचे हात पाठीवरती होते, काहींचे हात कमरेवरती होते आणि काहींचे हात हातात होते. पण या सगळ्या हातांचा आधारावर पण गेला आणि एक रोपटं युद्धसं लावलेलं ते फोपावत गेलं. ते कितपत वाढलं मला माहीत नाही, पण वाढलं एवढं काय. आणि त्यामुळे ही भूमी ही पवित्र भूमी मानतो. कारण आज मला इथं कोणतरी दादा जन्म येते, मला नंदराव कांबळे जन्म येते, मला मीरा भास्करला जन्म येते, कारण ही मला नंतर आपले पाटील साहेब त्यांची आठवण येते. आणि हे माणसाने बघत होतो. त्याला आमचा जडणघडणीचा कालखंड होता आणि आम्ही तुमच्यासारखे नौके होतो. पण हे नौकेपण सुद्धा असताना सुद्धा मराठी विभागात काम करणारे नलगे असतात. खरं तर पूर्वी हे कॉलेज राजवाड्यात भरायचं शालेय मॅनेजमेंट आणि त्याच कॉलेजला आम्ही शनिवारी या कॉलेजला सुट्टी असायची आणि रविवारी कॉलेज भरायचं. आणि मी राजारामला होतो, कारण मी शाहू कॉलेज मी राजारामला गेलो. तर त्या निमित्ताने मी तिकडे जायचं, तिथे मला भेटायचं ज्ञानेश्वर मुळे आमचा मित्र, कारण आम्ही वक्तृत्व पडतो. ज्ञानेश्वर मुळे, विश्वास पाटील, इथं माळी सर आहेत, नंतर तुम्हाला सांगतो मंगला पाटील भरदार ॲडव्होकेट त्या होत्या. आमचा असा एक ग्रुप होता की विजय देसाई होता त्यामध्ये गोखले कॉलेज, तेही वागले विचार. पण आमचा असा ग्रुप होता त्यांनी सगळे स्पर्धक. पण आमची मैत्री आली तरीची कोण स्पर्धक कोणी जिंकल्याला बघा नाही, पण आम्ही एकत्र असणार सांभाळले. आणि आमचा एक दुवा होता अशोक गोटे, फार बिचारा चांगला तो आहे अजून सध्या. पण तो एक दुवा असायचा की ज्याला मला कोल्हापूर फिरून दाखवलं, कोल्हापूर परिसर फिरून दाखवलं, तर आमच्या ओळखी पण कुठं होते. पण अशा कालखंडामध्ये घडत असताना जेव्हा प्राध्यापक सुरुवात झाली तेव्हा स्टार्टिंग बारामती डॉक्टर राजाराम कॉलेज आणि राजाराम भट्टू शहाजी कॉलेज.
शहाजी कॉलेजमध्ये खरं तर मुलगे सरांनी मला पहिल्यांदा भाकरी दिली. ती चतकोर होती पण भाकरी होती. अर्धपोटी किंवा असे ना पण भांड्याचा साप. आणि माणसांची गुणग्राहकता ज्यावर होती, गुणग्राहकता ओळखण्याची एक किंमत होती, कदर होती. कारण त्या माणसाला माणसं जोडण्याचा प्रयत्न केला. का तर ग्रामीण भागात खेड्यात ते सुद्धा होते आणि चांगलं काहीतरी करावं, चांगलं काहीतरी पेरावं की त्यांची धारणा होती. वाङ्मयाच्या क्षेत्रात त्याची मदत चालू होती. मदत दरवाजा ते मानत होतेच, म्हणजे असं नाही आहे. पण ती मदत दरवाजा मारत असताना सुद्धा आपल्या बरोबरीच्या पण मुलांनी लिहावी त्याची इच्छा असायची. खरं तर तो आमचा आदर्श होता. कारण आपण पण काहीतरी लिहिलं पाहिजे, आपण पण काहीतरी विचार केला गेला पाहिजे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला आज महाविद्यालयामध्ये बरेच माझे प्राध्यापक सुद्धा आठवतात. मी सर नाव लिहून आणि मला आठवत सकाळी सगळा विचार असं केला की त्या ठिकाणी मला तुम्हाला पटणार नाहीये की पहिल्यांदा डॉक्टर वालू पटाकर सर, ज्यांनी म्हणजे आबासाहेब शिंदेचं पहिल्यांदा मोठं नाव करायला लागेल. तर आबासाहेब शिंदे या भूमीतला या कॉलेजचा फाउंडर मेंबर झाला. कारण जे वगैरे दादांना श्रीपतराव म्हणाले आबासाहेब आम्ही भेटलेले आहे. आम्हीच विद्यार्थी आणि आम्ही त्या कॉलेज तिथून जायचो. मला कार्य आबास वेगळे आणि मी राजरावचा विद्यार्थी. सर काय नाही त्यांना भेटायला वगैरे. पण मी त्यावेळेला कलगेसरांचे तास अटेंड करत होतो. कारण का नवीन काहीतरी ऐकायला भेट, लेखकाच्या हाताखाली शिकायला भेट ही त्याची भूमिका होती. आणि तेव्हा मला वादू कटाक्षांची आठवण येते, शारदा देशपांडेच्या मागेवर आम्हाला त्यांची आठवण येते. कारण भारतीय पेशवेगळ स्त्रियांच्यावरती PhD केली होती. पण ते एक वेगळं पण होतं अगदी. त्याच वेळेला मला जुनी भागवतांची आठवण येते. त्यांनी हिंदीवर फार मोठ्या जोमात चालू केला होता. त्याच त्यांचे असिस्टंट मारुतराव तिवरे सर जे स्टाफ सेक्रेटरी असायचे त्यांची पण आठवण येते. इतकंच नाही आहे तर इकॉनॉमीचे मीना कुलकर्णी ज्यांनी शाहू कला अर्थनीतीवरती फार मोठं चांगलं लेखन केलं, ते त्यांचे मिस्टर कुलकर्णी सर आणि त्यांचे राजा सहकारी होते त्यांची आठवण येते. डॉक्टर जयसिंगराव पवार त्यांनी महाराष्ट्रामध्ये शाहूला एक सन्मानाचं पदक बहाल केलं, असं निर्माण दिलं. वाचिकांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्या जयसिंगराव पवारांची आठवण येते. आणि जयसिंगराव पवार म्हणजे एक आदर्श लेखक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. त्याच वेळा अगदी पंगुसाची आठवण येते. पंगू सर, कदामळे सर म्हणजे ही एकमेकांची आदर पण बाळगणार होती. मोदारी देसाईंची आठवण येते. तेही विचारले गेले काळाच्या पदावरती. इतकंच नाही तर भूगोलाची केली सर आठवतात. 2 मिनिटात पेपर वाचून करण्याचे घाणगे सर मला आठवतात. नंतर सुरेश मुळे आठवतात, वडगावचे आठवतात, डॉक्टर्स आठवतात, वराडकर आठवतात, के मोरे आठवतात, एकनाथ खटका आहेत, हरी वनमोरे, देवी पाटील आहेत, निर्मळ आहेत, आनंद गिरी आहेत, बरीच आहेत, राठोड सर आहेत, बरीच माणसं आठवतात. कारण कसं आहे की आमच्या जनगणनेच्या कार्यक्रमाने हे सगळे आदर्श होते. आणि आदर्शामुळे झालं काय की आम्ही घडत गेलो. आम्हाला बरंच काही शिकायला नाही. आणि हे घडता घडता नलिया सरांचं एक वैशिष्ट्य होतं, ते बोलायचे कमी पण ऐकून घ्यायचे जास्त. आज ही त्यांची सवय आहे. मी काली गरज त्यांना भेटलो आलो म्हणजे सर मी 36 वर्षांत माझ्या महादेवाला जातोय म्हणून 400 रुपयाच्या पाठी असतो. आता मिळाले आज आपण आनंद मिळेल. पण त्या निमित्तानं मी इथं आलो. पण यावेळेला मला बरं वाटतं की आज सगळा हा नवा परिसर, नवा परिचय, नवीन माणसं भेटून मला इतकं आलं की काय सांगावे काय सांगणे. खरं माणूस भावून जातो नाही असं नाही आहे. पण हे सगळं येतात असताना लेखक, व्यक्ती आणि विचार. लेखक म्हणून लगेच तर मोठे आहेतच. त्यांनी जे जगलं, जे भोगलं, जे प्रामाणिकपणे मांडलं की लेखकाची खरी व्याख्या असते. ग्रामीण भागात आलेला एक साधा मुलगा आज शिकत शिकत, तेही आईच्या इच्छेखातर वडिलांचा मार खाऊन तो शिकत गेला. शिकता शिकता शिक्षक झाला, शिक्षकाचा प्राध्यापक झाला, प्राध्यापकाचा डीन झाला. ही साधी गोष्ट नाही, हे लक्षात असतं. कारण ही आदर्श व्यक्तिमत्व होती. पण त्याचा परिणाम काय व्हायचा की त्यांचा सहकारी म्हणून मी वावरत असताना मला मात्र अगदी त्यांचे सगळे तास अटेंड करायची पाहिजे. कारण मी आज सगळ्या ठिकाणी मला म्हणायचे माझा तास घे, मला मिटिंगला जायचं आहे, मला इकडे सर मला काळजी करतो. पटणार नाही तुम्हाला की या कॉलेजमध्ये असा एक वर्ग मी सोडणार नाही की जिथं मराठीची पोरं घेऊन बसलं नाही. अगदी टेरेस असून मी शिकवलेले असतं. मी त्याने बांधायचं. कारण का की सणाचं तसं वया सुद्धा कामा नाही. आणि ही भूमिका आमची एवढी होती, एकमेकाचा आदरी माणसं राखणं.
हल्लीच्या जमान्यामध्ये आदर बाळगणे माणसं फार कमी झाली. ज्यांच्यावर उपकार करावे ते उपकार करायचे सोडून ते अपकाराला जाणत असतात. खरं तर माणसाला माणसावरती प्रेम करायचं असतं, माणसाला माणसाला समजून घ्यायचं असतं. आज या 21व्या शतकात आणि विशेषतः करोना झाल्यानंतर माणसाची जीव जगण्याची पद्धतीच बदलत गेली. एकमेकाला फोन करते, कार्य फोन करतास. आता कार्य फोन केला म्हणजे मला प्रश्न पडतो, बाबा तुम्ही चौकशी करायला फोन केला, चुकलं का माझं? मी पदरचे पैसे घेऊन मी खर्च करतो, तुझ्या आत्मीयतेने चौकशी करतो, तू आजारी आहे, तू बरा आहेस की नाहीस, तुझं कसं चालेल असे चौकशी करतो. महाराष्ट्रामध्ये माझे बरेच सगळे मित्र आहेत आणि त्यामुळं या बऱ्याच अशा मित्रांशी मी ज्यावेळेला फोन करत असतो त्यावेळेला किती बोलता तुम्ही, बायकोची कटकट चालूच असते. आता साहजिकच आहे, कारण ती वटवट सर्दी घालत असते, त्यामुळे आपलं चालू असतं गाडं. पण इथं कुठं तरी आधी वाटत होतं की नाही, माणसानं माणसामध्ये प्रेम करा. कारण त्या ऋणाबद्दलच्या चुकली पहिल्या गाठी असतात, मी मगाशी सांगितलं. पण प्रेम दिल्यानं प्रेम वाढतं, माणूसही वाढते, तुमचा जीवाला वाटतो. कोणी आयुष्यात काही दिवस जायच नाही, नाती होतीच बद्दल राहतात आणि मैत्रीच टिकते. आणि त्यामुळं मैत्री नुकता झालेला आहे. मित्रावरती प्रेम करायचं असतं, कारण फ्रेंडशिप इज टू वॉर इज बट वन माइंड. जीवाभावाचे मित्र असतात, पोटभर असू दे, कारण गाव सगळा मामाचा एक नाही, कामाचा उपयोगाचा नाही. पण कुठेतरी काही हातात असेल 4-5 मित्र असतात, ते आपले जीवाभावाचे असतात, हे लक्षात असतं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये या पाणीमध्ये वावरत असताना सरांचं एकीकडे लेखनाचं काम चालू असायचं. त्याच वेळेला लेखन करता करता सर वेगवेगळ्या निवडणुका लढवायच्या विद्यापीठाच्या, तिथे त्यांचं काम योगदान मोठं असायचं. ते योगदान करता करता त्यांनी ऍक्टिव्हली डीलवरती त्यांची मदत मी बघितलेली आहे. पण त्यांच्यामुळं तास अपुरा राहिला किंवा घेतला गेला असं कधी झालं नाही. कारण नागरिकांना ते होते, राबणं माझं कर्तव्य होतं आणि मी त्यांच्या प्रेमाकडे ते काम करत होतो. माझ्या संघटनेमध्ये त्यांचा शिवाचा वाटा होता, या भूमीचा वाटा पण होता, या लोकांचा वाटा पण मोठा आहे. कारण मी म्हणजे सैराट माणूस, सैराट शब्दाचा वेगळा अर्थ वापरता सोडून द्या. कारण का मी इथं पण असायचो, बाहेर तिकडे असायचो, तिकडे पॉलिटिक्स तिकडे बी असायचो, तिथे बीएड असेल तिथे पण असायचो, सगळीकडे माझा वावर असायचा, चौफेर वावर. पण या चौफेर वावरमध्ये वावरत असताना व्हायचं काय की कुठेतरी मला जाणवत राहायचं हे सगळे माझे मित्र होते. आज बरेचसे त्यातले गेले काळाशोधामध्ये, काही आहेत, काही भेटतात, काही भेटू शकत नाही, काही नावं होतात, काही कुठे माझा भेटी काही जाणवत राहतात. पण मला ह्या सगळ्या गोष्टी का करतात तर तुमच्यामुळे मला बरंच काही घेता आलं, मला शिकता आलं. आणि नरवेसाचं वैशिष्ट्य होतं की माझ्याबरोबरचा शिकणारा माणूस, माझ्या समाजातला माणूस तो लेखक झालाच पाहिजे, त्याची भूमिका होतीच. आम्ही लिहित गेलो, आमच्या लेखनावरती त्यांनी पांघरून घालण्याचा प्रयत्न केला, काही गोष्टी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येकाला ते लिहिलं. खरं तर मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा कणा मी त्यांच्याकडे पाहतो. अण्णाभाऊ साठेंचे सभासद आले होते, संत गाडगेबाबांच्या सभासद आले होते. पण मामा भोसलेंच्या अध्यक्षतेखाली जेव्हा त्यांनी आपल्या शिक्षकीय पेशेमध्ये असताना पहिलं ग्रामीण साहित्य संमेलन भरवलं होतं, त्याचे ते दुवा ठरले. म्हणजे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा पहिला कडा जर कोण असेल, पहिली पावलं उठवायची त्यांनी घेतली. नंतर आनंद बोराडे आले, आनंद यादव आले, हा भाग सोडून द्या. त्यांच्या आयुष्यामध्ये बरीच माणसं आली, पण त्यांच्यामध्ये रबले कोणामध्ये रामदास पटेलच्या सभासद बनले, प्रमोद शिंदेच्या सभासद बनले, गंगाधर पांतावणीच्या सभासद बनले, प्रमोद शिंदे आपलं बापूराव जगतापांच्या सभासद बनले. ही पण त्या क्षेत्रातली मोठी माणसं आहेत. म्हणजे तुम्हाला ती कदाचित हे होणार नाही, सोडून द्या, म्हणजे आपलं होणार नाही, पण वाङ्मयाच्या क्षेत्राचं फार मोठं योगदान आहे. आणि जेव्हा दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा निर्माण झाली, त्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या निर्मितीचं केलं, कारण मी त्यावर कशी चालू होतो आणि ती निर्माण झाली. त्यावेळेला सगळे यादव, भैरव कुंभार, मंदार कदम, श्याम कुर्रे, मलगे सर, ही माणसं त्यांनी त्यांच्यासोबत मधुकर वेदांते आणि मी होतो, आनंद तिबिले होते, शंकर खंडू पाटील होते. हे सांगण्याचं तात्पर्य काय की या माणसांमुळे ही दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा निर्माण झाली. पण या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा निर्माण करून काय केलं? खरं तर पुणे मराठी साहित्य सभा असताना, महाराष्ट्र साहित्य सभा असताना दक्षिण महाराष्ट्रात काय केलं तर ग्रामीण भागातल्या लेखकांना लिहितं करण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातल्या लोकांना, व्याख्यात्यांना, कवींना सन्मान व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातल्या कलावंतांना संधी देण्याचा प्रयत्न केला. एक व्यासपीठ निर्माण. या दमसाच्या निर्मितीला अनेकांचा विरोध होता, पण
जरी विरोध असला तो विरोध मोडून टाकण्याचा प्रयत्न या मंडळीने केला. हे सुद्धा जमीन करून इथंच त्याच्या मिटिंग होती या वारीमध्ये. कधी तिथे व्हायच्या, कधी इथे व्हायच्या. पालपट घालण्यापासून पालपट काढण्यापर्यंतची कामं मी केलेली आहेत. मला सांगायला लाज वाटत नाही. पण पत्र लिहिणं, त्या लोकांना बोलवणं, मिटिंग आहे त्याला आमचं बरोबर आहे. बरोबर मार्ग आता ते एक सुद्धा भेटायला असेल त्या आधी मी रात्री 2-2, 2:30 जागून आम्ही दामसाचा हिशोब लिहिलेला आहे. कारण का संस्था टिकेल. एक संस्था निर्माण करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. पण त्या संस्थेचा ऑडिट व्यवस्थित झाला पाहिजे. पहिल्या पैसा हिशोब लावला गेला पाहिजे. आणि पैसा हिशोब लावत असताना सुद्धा कधीही कुठेही एक पैसा आपल्या अंगावर कुणी घेतला असं म्हणतात मलगे सर हा व्यवहार होते. आणि त्या व्यवहारीपणामध्ये त्यांनी कधीही अक्षरशः म्हणजे लोकांना सांगितलं नाही की बाबा तुम्ही पैसे ते खाल्लेत किंवा ते खरंच झालेत. मला नेहमी म्हणायचे की आज पैसे आले बँकेत जा किंवा युको बँक आहे ते शिवाजी उद्याला ते युको बँकेत जाऊन पैसे भर आणि ताबडतोब त्याची पावती मला उद्या मिळाले पाहिजे. मिळेल तुम्हाला पावती. म्हणजे हा व्यवहारिकपणा, पारदर्शीपणा. एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे, मला सोबत घ्यायचे, तिथं वालावर दुकान असेल किंवा कुठं दुकान असेल तिथं जाऊन शाली आणायच्या, त्या शाही बनवायची, या सगळं साधी शाली घे सोबत ये, तिथला कार्यक्रम कर्णनगरला करायचा, साहित्यिकांचा सन्मान करायचा. हे मी शिकत होतो. म्हणजे आदर्श करणं, थोडा मोठा सन्मान देणं, त्या लोकांना जवळ करणं, हे फार एक वेगळं होतं. ही संस्कृती आपली आहे. कारण ज्येष्ठांचा आदर करणं, इतरांना सन्मान देणं. आता मला अभिमान वाटला सर की तुम्ही इतरांच्या सन्मानाची अगदी व्याख्यान ठेवता. महाराष्ट्राचा पहिलं मध्ये म्हणतो ना त्याची अगदी बरोबर आहे. अगदी ही व्याख्यान मला अशा कुठे मला बघायला मिळालेली नाही. आज तुमचं रोपटं तुम्ही लावलेलं, याचा वटवृक्षाला फार विलोप लागणार नाहीये. तर एक चांगली पाऊलवाट निर्माण केली ना. ही पाऊलवाट निर्माण करून धाडस लागतं आणि ते तुमच्या कालखंडात तुम्ही निर्माण केलं. मला अभिमान वाटला. तुम्ही सगळेच प्राध्यापक कौतुक असतात. मान मिळण्यासाठी सगळे करतात नाही असं नाही आहे. पण विभाग म्हणून केला त्यानं किंवा अगदी एक प्राचार्य करतात तुम्ही काय काय करतात ही त्याची जमेची बाजू. आणि ही जमेची बाजू म्हणत असताना तुम्ही त्या पद्धतीने करत चाललेला ते घडत आहे हा इतिहास. प्रश्न कोणाला विचारू नका, उत्तर तुम्हाला मिळत जाईल. इतिहास सारा घडतो आहे, तोच तुम्हाला सांगत राहील. मी घडलेला इतिहास मी तुम्हाला सांगतो आहे. कारण का मला काही सगळे प्रश्न पडत होते. आणि म्हणूनच इथं कुठे एक वेगळे पण जाणवतो. पटनाला एक चांगली गोष्ट आठवते की शरद पवार नुकतेच काँग्रेसमध्ये आले होते आणि त्यांची पहिली सभा इथं होणार होती. ते मुख्यमंत्री झाले होते आणि इथं त्या ह्याच्यामध्ये आपल्या समोर झाला तिथं मोठी सभा झाली आणि मला म्हणाले गडाबाई सर की तुला या सभेचं अनाउन्सिंग करायचं, संपूर्ण सभा तुला हँडल करायची. आता माझ्या आयुष्यात मी पहिलाच कसं मराठीचा प्राध्यापक म्हणून काय झालं, पण कुठेतरी एक भीती असते ना. कारण एवढा मोठा माणूस इतकं सगळं संपूर्ण माहोल भरलेला आहे आणि पटणार नाही. त्यावेळेला ती सभा मी हँडल केली. अगदी कटाक्षरला म्हणजे मिनटाने मांडायचे, हे झालं का ते झालं का, हे विसरचे ते विसरचे मला सांगायचे. सर म्हटलं सर काळजी करू नका, काय करू नका, मी करतो पुढं सांगेन. आणि त्या सगळ्या भरलेल्या माहोलमध्ये इथल्या बेडपळीला बांधण्यासाठी शरद पवारांनी रक्कम दिली होती. ती इमारत किती आहे ना, ती रक्कम त्यावेळेला एक अभिमानाची गोष्ट आहे की शरद पवारांनी मोठ्या दिलदार अंतःकरणाला बद्रीनाथ संघटनाला ही रक्कम तुम्हाला दिली आहे. त्यात तुम्ही बीएड कॉलेज चालवा, ही इमारत चांगली बांधून घ्या. ओढा आहे ते लक्षात असू द्या, पण कुठेतरी ती इमारत चांगली झाली केली पाहिजे. पण ती सभामध्ये हँडल केली आणि मला पत्रकार मित्र माझे भेटल्यामुळे ती जिंकलंच व्हावं. म्हणजे मी घाबरलो होतो. माझ्याकडे चुकलं नाही, नाव चुकलं तर काय होतं आहे. कारण बोलणाऱ्याच्या चुका 100% होत असतात. त्यामुळे त्या समजून घ्यायच्या असतात समोरच्या मत नाही. पण माझ्या मेमो पण आहे. मला आयुष्यात पहिल्यांदा मेमो कटाबाईस मी दिला. का दिला तर मी नोट्स देत होतो पोराला. माझी सवय काय, नोट्स द्यायच्या नाही. पोराने 100 वेळा सुद्धा मला सगळं ती शिकवेल सगळं करेल, पण नाही. आणि लगेच तुम्हाला काय करायचं काय. मग मला कळायचं म्हणे तुला मेमो दिला विचार करून तुझं काम कर. काय मला सांगायला नाही. म्हणजे इतक्या आपुलकी इतका जेव्हा वाटतं तू असं करावं त्या त्यांनी म्हणजे ते असणार आहे म्हटलं ना तू असते काय माझी विद्यार्थी आहेत त्या बऱ्याचशा. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जाणवत राहता की कुठेतरी आहे माणसाच्या मध्ये क्लिक होतं. पण सर जेव्हा नसायचे तेव्हा मला शारदा देशपांडेला पाहिजे तू स्वतःला अँटी विभाग संस्था झाली नाही वाटत. फक्त सरने जे मला सांगितलं हा तास घ्यायचा उद्या तो तास घ्यायचा नाही. पण तसं वाटतं म्हणजे
मॅडम माफ करा म्हणजे मी लहान आहे तुमच्यापेक्षा, पण तुम्ही मोठे आहात आणि ज्येष्ठ आहात आणि मी आणखीवर कोणी युवा नाही म्हटलं, पण मला असं की तुम्हाला निरोप केला म्हणजे मी तिला सांगायचं काम करायचं ना. पण ह्या गोष्टी करत असता कोणाला दुखवता कामा नये, कोणाला म्हणजे कोणाच्या अपमानाचा काम आहे, ह्याही गोष्टी खरं तर लिहितं होत असताना जेव्हा दमसाचं काम चालत होतं त्या दमसाच्या कामाला आम्ही रात्री आपण बसून सगळं काम करत होतो. पण ती आज जी दक्षिण साहित्य सभा आहे तिचं आजचं रूप जे बघायला म्हणून ते फोकावलेलं, त्या पाठीमागं असंख्य माणसं राबलेली होती आणि त्या माणसाने राबल्यामुळं खरं हे श्रेय सरांचं आहे, त्यांचं मोठे योगदान आहे. त्यांच्या डोक्यात आणखी विचारला काही पण करायचं, पण साहित्य निवास कॉलनी काढायचे. आता साहित्य निवास कॉलनी काढणं म्हणजे प्लॉट घेणं आणि प्लॉट पडणं आणि प्लॉट विकणं हा कारभार असतो. आणि आम्हाला म्हणजे तुम्ही लागलोय, तुम्ही आता नवीन लागलो घ्या तुम्ही पण प्लॉट, रोजीरोटीचा प्रवास असायचा आणि आता प्लॉट घ्यायची का कर्ज पण प्लॉट पण आम्ही घेतली नाही. आम्हाला विका करणार काही कर्ज आपले हा सोडून द्यायचो, त्याचा प्रश्न नाही आहे, पण झाला घेते केला घेते. पण तिथं हेवी पडत येते त्यांचं आणि त्याचं ते सगळं जमायचं आणि ते प्लॉट पडले. साहित्य दिवस कॉलनी उभा राहिले, कितपत साहित्य तिथे राहायला गेले हा वेगळा आहे. पण काहींची गरज आहे, माणसाला घर झालं पाहिजे कोल्हापुरात, आणि कोल्हापुरात जागा मिळणं मुश्किल. खेड्यापाड्यातली माणसं आहे की यांचं घर कुठे व्हावं ही भावना. खरं तर ती भावना म्हणजे कुठं तरी माणसाचं घर पाहिजे ना. हातपाय कसं जावं, भाड्याचं घर आणि खाली कर, आपल्या भाड्याच्या घरात खाली करावे, त्या भाड्याच्या घरामध्ये भिंतीला मुळा मारे सुद्धा अडचण, अशी आपली अवस्था. आता खूप झाले, आता प्राध्यापक बघायला चांगले झाले, असं झालेच पाहिजे. तर त्याच्या विद्वतेचा प्रश्न आहे, गुणवत्तेचा प्रश्न आहे. पण ती गुणवत्ता प्राध्यापकाने पण टिकवली पाहिजे. काही लोक म्हणजे पैसे देऊन आलो मग उपकार केले का, नाही मित्र, पैसे देऊन असं की येतात, पण पैसे दिला म्हणजे तुझी गुणवत्ता ठरत नाहीये. तुझी गुणवत्ता तुझ्या विद्यार्थ्यासमोर ठरते, कारण विद्यार्थी आपला आरसा असतो. तुम्ही काय शिकवलं आणि काय नाही. मला आधी आठवतं नटसम्राट नाटक होता शिकवायला आम्हाला, आणि विजय कुमार दिवशी मला मी नेहमी होतो, सर तुम्ही शिकवलं नटसम्राट म्हणजे डोक्यात अजून गेलेलं नाहीये. खरं तर प्राचीन वाङ्मय शांता देशपांडे शिकवायच्या आणि अर्वाचीन वाङ्मयामध्ये मी शिकवायचो आणि लगेच सर 2-3 पेपर यायचे बाकीचे आपल्या लँग्वेजचे, पण त्यांचे ते प्राचीन निगडीत असायचे. पण अर्वाचीन वाङ्मय शिकवायला जे मला आयुष्यभर मिळालं ते त्यांच्यावर नाही, त्यांचे उपकार. नवीन वाचायला आहेत ना, नवीन पुस्तक आली, नवीन पुस्तक नेमली, नवीन वाचणार लोक तुम्ही आहेत त्यावेळी, तेव्हा मला बरं वाटायचं. नव्या कथा असतील, नव्या कादंबऱ्या असतील, नवीन नाटकं असतील, तर मला बरंच शिकायला मिळालं. म्हणून माझ्या आयुष्याची जडणघडण इथं झाली, हे म्हणजे माझं भाग्य समजतं. जेव्हा जेव्हा दक्षिण महाराष्ट्र एक्झिबिशनचे कार्यक्रम व्हायचे तेव्हा तेव्हा त्या शहाजी बागमध्ये गॅदरिंग व्हायचं. गॅदरिंग म्हणजे आता मोलाचा भाग असायचा, तर त्या गॅदरिंगमध्ये अनाउन्समेंटला मी असायचो, पडद्यावरचा कलाकार. पण माझ्याकडे जबाबदारी असायची. फिशपॉट वाचायला आमचे वराडकर सर भागवत मॅडम असायचे त्या कलाकारामध्ये, हेही असं चित्र आहे. कोणावर फिशपॉट पडले की कोणा आधी तंतोचा असायचे, आमच्यावरही फिशपॉट पडायचे, आम्हाला बरं वाटायचं, त्यावर काय प्रश्न नाही. पण ती चेष्टेचा असायचा, उच्चेष्टेचा असायचा आणि मैत्रीचा पण असायचा. पण ती मैत्री असायची, त्या अगदी हे करता. या गोष्टी का ठरतात की ही माणसं जर नसती तर आम्ही घडलो नसतो, आम्ही घडलो नसतो. हे लक्षात एकदा विराटकडे बोलताना सगळ्यांची लग्न झाली. 88चा काटकर होता, एकनाथ काटकर, मी नंतर संस्कृती मला माहित नाही. तेव्हा आमचे त्यावेळेला निर्मळे सर आणि उर्मोरे आमची एकदा लग्न झाली आणि एक दिवस असा घडला की आम्ही सगळे शेतीशी न कळत आम्हालाही माहिती सूट भरून पार्टीमध्ये आला आणि मी नाटकपणे बोलता बोलल्या आज टापून म्हणजे सगळे नवरे गेले आहे. अरे बापरे म्हटलं आम्ही आवाज झालो, सगळे नवरे आमच्या आमच्याकडे आम्ही पळत गेलो. आम्हाला हसू आलं, कारण कसं असायचं की नलगे सरांची बसायचा कोपरा असायचा, कोपरा त्यांचा खिडकी कडेला, त्यांची सगळी माझी खुर्ची असायची आणि आमचं दोघांचे संपूर्ण स्टाफवरती लक्ष असायचं. कसं काय सांग, पण एकमेकांचा आदर सन्मान राखायचा. कुणी कोणाला बद्दल बोलत नव्हता. हा रिस्पेक्ट सध्याच्या पिढीकडे मिळतो याची मला भाग नाही. कारण आदर काय पाहिजे, वडिलांना मुलाला आवाजाव म्हणायचं नाही. अरे तरी मला मुलगा किती मोठा होईल, तू कळत नाही आणि तू मंत्री होईल, याला आवाजाव म्हणायचं नाही. अरे तरी म्हणलं पाहिजे. कारण बापापासून जर मुलाने अपेक्षा बाळगली तर मग कसं व्हायचं. कारण मी सरकारी गेलो कारण भेटणार विसरणार, कारण 36 वर्षानंतर त्यांची माझ्यावर भेट झाली. 36 वर्षांनी गेलो नव्हतं कुठल्याच कारणाचं गाडी वेळ म्हणते. जसं मी आज 36 वर्ष इथं आलो तसं तिथे 36 वर्षापूर्वी मी गेलो होतो.
कार्य केलं. माझं विशांतरा पुस्तक मी त्यांना दिलं. म्हणलं सर एक 24 भाषेत माझं पुस्तक येते, नॅशनल प्रतिष्ठा विज्ञाने काढलेलं आहे म्हणलं, हे तुम्हाला देतो. तुम्ही एक चित्रपट माध्यमाचे पण आहात करिअर, कारण मराठी चित्रपटावरती महाराष्ट्रात आणि भारतीय सिनेमासृष्टीत मी पहिल्यांदा PhD केली, पण हा विषयच त्यांनी शिवाजी नाकारलेला होता. पण मी तो केला, खरं तर केला. त्याला चांगलेच दिवस झाले. कोल्हापूरच्या आकाशवाणी त्याचं त्याच विषयावर मला लगलग चंद्री नावाची मालिका लिहायला मिळाली आणि त्यामुळे मला झालं काय की एक मराठी सिनेमा दिग्दर्शक मी इतिहास म्हणू शकलो आणि त्याचाच परिणाम काय मला माहीत नाही. मला नॅशनल बुक ऑफ इंडियानं व्ही शांताराम हे भारताच्या 75व्या वर्षाच्या विषयाला पुस्तक लिहायला आवडलं. मी ते पुस्तक लिहिलं. पण ही माझी जण कुठली ना लिहिते ना माझी की ना का माझी न्यूकॉलेजमध्ये नव्हती, कारण इथे मी लिहित होतो, लिहित होतो आणि ते लिहित असताना कुठेतरी मला जाणवत होतं आपण ह्या लिहिलं इथल्या महाविद्यालयातल्या मुलांना आकाशवाणी नेण्याचं पहिला मी केलं. कारण का ते लगेच नसेल सर आपली मला आकाशवाणी जावं, चांगल्या कथा लिहितात, कविता लिहितात, काहीतरी केलं गेलं पाहिजे. कारण आपण पण काही वेळ पण दाखवलं पाहिजे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. आणि त्यावेळेला आकाशवाणीवरती इथल्या मुलांना युवावाणीचा कार्यक्रम इथल्या मुलांसाठी केला, त्याला कविता वगैरे नव्हती. नंतर तुम्हाला सांगतो अभ्यास जेवढकर होती आणि रामराव घडकेंची कन्या होती. आता ती मुंबई संस्थान ह्या तिघी मला आठवतात सांगायला. त्या भेटायच्या यायच्या आणि कवितेला मी सांगितलं की कविता तू तुझ्या पद्धतीने जाणं सांगितलं विद्यार्थी युवावाणीचं कार्यक्रम असतो. आणि त्याच दिवशी याच कॉलेजमध्ये रोहिणी हट्टांगरीची मुलाखत घ्यायला अगदी म्हणजे आकाशवाणीकडून तपाशातले आणि ते रियाज शिकत होते. तो सुद्धा प्रश्न माहिती लगेच वेळा पुस्तक संपादन करायचे. त्याला त्यांनी पुस्तक मला एक संपादन केली. खरं तर त्यांच्या पुस्तकांचा जर विचार केला तर मला चांगला आठवतो अगदी की त्यांनी ज्या जे लिहिलं मी मला असेल जे आजचे भूगोल आठवणी मांडण्याचा प्रयत्न केला. शालेय जीवनात त्यांनी गर्भासून एकांकिका तिला राज्य पुरस्कार मिळालाच आणि असं नाही. पण त्यांनी आज 15 राज्य पुरस्कार मिळले, आज त्यांना 65 पुरस्कार मिळले. पण 65 मध्ये 20 ते 22 ला करंदीकर पुरस्कार हा सन्मानाचा पुरस्कार. तो पुरस्कार मिळाला या महाविद्यालयाचा पहिला महाराष्ट्रातला म्हणजे या महाविद्यालयाचा या कोल्हापुरातला पहिला एक आदर्श शिक्षक हे लक्षात. आणि त्यामुळं पुस्तकाचं लेखन किती झालं, 100 पुस्तक लिहित तो भाग सोडून द्या. काळाशोधात माणसं लिहित असतात, प्रकाशिक भेटत राहतात, माणसं लिहित राहतात, मला ते माहिती म्हणायचं नाही. पण त्यांनी 12 कथा संग्रह लिहिले, कादंबऱ्या लिहिल्या, चरित्र लिहिले आहेत, स्वतःची तिला आत्मकथा लिहिलेली आहेत. पण देवाची साक्ष नावाची 1919 लिहिली त्याची म्हणजे धर्मसंख्यावरती कादंबरी ही त्या काळात गाजली. त्यानंतर झाडावरती विश्वनाथ पाटाची गाजली. त्याच काळामध्ये लिंगण आपल्या यांची जे प्रसाद बच्ची ती कादंबरी गाजली आणि गुंडाळे गाव हे सगळे कादंबरी. खरं तर एखादा विषय घेऊन कादंबरी कशी लिहिली जाते हे वेगळे टप्पे. जेव्हा मी भूकंप ती कादंबरी मांडत होतो, म्हणजे मी कादंबरी लिहिली, तर ती कादंबरी मांडत असताना महाराष्ट्रातल्या तमाम वृत्तपत्रांचा मी आधार घेतला. लोकांच्या गडीबिडी घेत होतो, सरळ करत होतो. पण हे करत असताना मला रबर बॉर्डर लागते, माझी कादंबरी वाचायची नाही. आणखीन एक काय घेतली, त्या 2 कादंबऱ्यांना वाचून ती कादंबरी लिहायची. नाही सोडून द्या, कारण सगळ्यांच्या मुलं मला काही बरामुळेच्या सहसो व्हावायची संधी सुद्धा नाही. त्यामध्ये सर यादव आहे, त्यामध्ये आनंद यादव आहे, त्यामध्ये शंकर पाटील, शंकर बाबाजी पाटील, इतर पाटणकोटीचे आणि त्यांच्या जन्मशैली चालू आहे. आणि आनंद यादव हे दोघे मला उशापाशीची माणसं म्हणजे मला म्हणायची, अरे तुझा आमच्या उशापाशीचा माणूस. अभिमान वाटायचा, अंगावर बरोबर वास वाटायचा, कारण फुलासंगे मातीचं वास वाटायचे. माझी लायकी काय सरांच्यावर माझी ओळख ना, म्हणजे आपला कलियुग सुद्धा तेवढाच मोठा झाला पाहिजे त्याची धारणा होती, हेही बघायला मिळतं त्या ठिकाणी. आणि या सगळ्या माध्यमात काय होतं की या सगळ्या गोष्टी घडत होत्या. ग्रामीण वाङ्मयाचा इतिहास लिहिला, मराठीच्या प्राध्यापकांना एक वेगळा कार्यक्रम म्हणून त्यांना इतिहास हे लक्ष असलं पाहिजे. त्यांनी डोकर नावाचं पुस्तक लिहिलं, घरीच आत्मकथाचं पुस्तक संपादन केलं 2015च्या निमित्त माध्यमातून. पण हे सगळं करत असताना लोकरंगावरी पुस्तक मला म्हणाले की त्याकडे मातीगावची मातीगावचा लेख आहे रणजित देसाईचा. मला म्हणे हा लेख तू जायचं आणि तू हे करायचं, घेऊन आणायचं त्यांच्याकडे. नुकतंच मला वाटतं रणजित देसाईचा दिवस झाला होता, माधवी देसाईची. आणि मी त्यांच्या घरी जायचं. सकाळी 11:30 वाजता कॉलेज समजल्या करण्यामध्ये 11:30 बस पकडायची, फक्त 3 वाजता ते जायचं, फक्त 3 वाजता ते जीप 2 थांबायचं.
पण 15 दिवस मी रणजित देसाईंच्या घरी रोज जायचो. पण 15 दिवसामध्ये रणजित देसाई मला जेवल्याशिवाय कधी ताट बसले. मला सोबती लागून बसायची, जेव म्हणायची. आणि जेवता मध्ये एक आज जायची, गुटखा घ्यायची आणि आधीची. अर्थात माणसाला सवय असते, तो बघ सोडून द्या, मी पिण्याच्या प्रमाणे हे करत नाहीये. पण मला वेळेला म्हणतो घेतोच काय पण नाही दादा माफ करा तर मी घेत नाही. मला म्हणजे तुझाच ना, कारण का हे घेतल्यामुळं आमचा विषय बरबाद झालं. एक काळ असा होता की आम्ही त्याला घेतो, आज ती आम्हाला घेते. आणि याचं बुद्धिमत्व झालं मला सांगतो. माझ्यानंतर याच माझ्या भांडला माझा जबाबदारी डी.व्ही. रत्नाकर केवळ दुर्दैवाने गेला, पण या अशा व्यसनामुळे गेला. मला वाईट वाटतं की मुलं जेव्हा जातात ना, अरे काय आयुष्य कमायचं आपल्याला. आयुष्यात पैसा मिळतो, सगळ्या गोष्टी मिळतात, नाव कमवायला खूप दिवस जातात, लग्ना व्हायला क्षणाचे लागत नाही, हे लक्षात असतं. आणि त्यामुळं हे का आठवत राहतं की माणसाला जरा संधी माहिती, माणसाला संधीचं सोनं करून जाऊन घ्यावं. पण सोनं पण त्या सोन्याची माती मात्र करायची नाही, हे सांभाळायला पाहिजे. आणि हे भान तुम्ही जर ठेवला तर मला खूप काही गोष्टी टाकता येतात. पण आपलं आपल्या मनावरती ताबा पाहिजे. मी असंख्य लेखकाच्या पंक्तीला बसतो, मी चढाई पडण्याचा मालक असतो. त्यांना असं तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी नाही. मी महाराष्ट्रभर फिरतो, महाराष्ट्रातल्या अनेक केंद्रावरती मी राजकीय सुविधेचा पर्यटक असल्यामुळे तिथे जातो. मी अकलूच्या रावडीकडे गेली 15 वर्षाचा मी तिथे स्पर्धा परीक्षक आहे, मी तिथे असतो. पण मी कधीही अशा व्यसनापासून दूर असतो, कारण का की तिथं तरी आपली संस्कृती दिसते. तुम्ही कोण आहात काय ते तिथं आपल्याला दिसतं, त्या गोष्टीला बघायला मिळतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात, या सगळ्या गोष्टी आपण बघत असताना जाणवत राहतं की बाबा काही जरी केलं तरी ह्या गोष्टी कुठेतरी पाहिजे. पण एक सोज्वळ माणूस कसा हवा, सोज्वळ माणूस नलगेचा, व्यवहारी माणूस नलगेचा, आईच्या मातृदेवाच्या माणूस प्रेम करणारा माणूस नलगेचा. म्हणजे त्याला साडेमोळी माहिती करतात हे आपल्याला. पण हे पण ते बघत असताना सुद्धा की गाडगेबाबांचा सहवास असेल किंवा अण्णाभाऊ साठेंचा सहवास लावला असेल किंवा साडेमोळीच्या सहवास असतील, या सगळ्या गोष्टी असतील, नाही असं नाही. पण कुठेतरी अगदी या माणसांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला जाणवत राहतं की ही माणसं एका वेगळ्या ताकदीची होती. जोपर्यंत माणूस जीवन माणसाची किंमत माणसाला नसते, पण माणूस मेल्या त्या माणसाची किंमत माणसाला येते. महाराष्ट्रात मोठं असेल तर मरावं लागतं, मी नाही म्हणत. हे सिंधुताई सतपाल म्हणत आदिवासी व्यक्ती त्यासुद्धा कॉलेजमध्ये आल्यानंतर त्या व्यक्तीने त्यांच्या सगळ्या कार्यक्रम फार बाईचा आवाज चांगला, त्याच्या चित्रपटाला बघून घेतला गेले. पण सिंधुताई सतपालचं जीवन फार वेगळ्या पद्धतीचं. मित्रांनो, कोणीही माणूस सोन्याचं चमचमीत जन्माला येत नाही, आलेला नसतो. आपली परिस्थिती गरीब आहे पण आपल्याला लाजायचं नाही, आणि श्रीमंत झालं मात्याचं सुद्धा नाही. मातीची इमान मात्र सोडायचं नाही. माता आणि माती त्या आपल्या आयुष्याच्या जडणघडणीचे खरे शिल्पकार आहेत. आपला बाप आपल्या पाठीशी असतो, हेच नाहीये, पण बापाचं मोठेपण, कारण बापाच्या खांद्यावरती उभा राहून बसूनच आपण पुढचं जग बघत असतो. आम्ही आमच्या या साहित्यिक बापाच्या खांद्यावरती बसून पुढचं जग बघितलं. आमच्या खांद्यावर आता बाकीची पुढची पिढी बघते आहे, पण हे ऋण कुठे ठेवलं गेलं पाहिजे या मला सांगते. आणि ही दीनता, ही नम्रता, ही शालीनता जर आपण टिकवत गेलो तर बऱ्याच गोष्टी आपण करत होतो. त्यांच्या आईचे योगदान पण मोठे आहे त्यावेळी, कारण आई त्यांच्या गाणी गायच्या, ओळ्या गायच्या. खरं तर नलगेसांच्या पाठीमागं त्यांच्या पत्नीचा फार शिवास आपली. कारण नलगेसर मी बघितलंय, शुक्रवारी जायचे, शनिवार मुक्काम करायचा, रविवार सगळ्यात वाले यायचे. पण गावाकडे जाऊन भेडेजवाला शेती बघायची, घरचं बघायचं, मुलाबाळांचं बघायचं, सगळ्या गोष्टी करायच्या. पण बरोबर 7:30 सगळेच बदल त्यांना 7:30च्या 5 मिनिटं पुढं कुठं आल्या सगळे जाणवलं गेलं. नंतर हे लावावं लागलं, म्हणजे कारण का आमच्या प्रगत काही पण राहिले, कशा कधी पण जावं अशी अवस्था. पण हे सगळं झालं काय की वेळेचं बंधन पाळलं गेलं पाहिजे. वर्गावर गेलंच पाहिजे वेळेतच राहते, पटणार नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये जर काय शिकलो तर वर्गात एक पोरगा असो अगर नसो तर तास मला चुकवायचा नाही. मी न्यू प्रायमरी होतो, न्यू प्रायमरी मला लोक नावं ठेवायचे, अरे कशासाठी होतो तिथं वर्गात कोण पोरं नाही जाणार गप्पा मला येणार तुझ्यासोबत काय नाही. एखादं पोरगं लांबून येतं, वर्गावर येतं, आणि त्या मुलाला जर सुद्धा उशीर आला, त्याचा तास चुकला तर सर वर्गात नसेल म्हणतात का म्हणा मी वर्गात बसायचो, तास संपे पण बसायचो. मी कधी वाचायचो, कधी लिहायचो, माझं काही ना काही चालूच जायचं. पण मी स्टाफरूम बसायचं, कारण तर स्टाफरूम वेळचं वर्जन होतं आम्हाला. पण स्टाफरूम आणि लायब्ररी ही प्राध्यापकाच्या आयुष्याची दोन
शिवस्थानक आहे किंवा त्यांचा वेळ काढलाच नाही. प्राध्यापक जर लायब्ररीत गेला नाही म्हणजे असंख्य प्राध्यापक आता म्हणजे लायब्ररीत जात नाही हा सवाल सोडून द्या. मित्रांनो जेवढं वाचा तेवढं वाचायला पाहिजे. नव्या कथा कादंबऱ्या नवीन पोरांचं लेखन जे काय कुठल्याही भाषेत वाचा पण वाचत असताना तुम्ही सुद्धा लिहा. तुम्हाला पण लिहिता येतं. कारण का आमची महिलाबाई शिकली, ज्ञानेश्वर शिकले होते, तुकाराम पण शिकले होते, पण त्यांनी जे घडून दिलं आज त्यांच्यासाठी किती PhD बोलवले. म्हणजे विचार करा माझ्यावर संशोधन व्हावं, माझ्या पुरस्कार मिळावे, मला काहीतरी मिळावं म्हणून तुम्ही लेखन करत बसू नका. तो रुची गरला तो काळ ठरवणार नाही. ते काळाच्या ओघामध्ये आहे. पण तुम्ही तुमचं काम करत ना पेरते राहा. पेरलं तर झोपेल ना. बियाणं पेरलं पाहिजे. पण जर पेरलंच नाही तर हा वाटा ते आहे. आणि म्हणून मला वाटतं की माणसाकडे अंगाईनाचं जो चित्रपट आला तो अंगाई चित्रपट खरं तर म्हणजे त्यांच्या आईला त्यांना सांगितली अरे बाबा आपल्या गावात जे तिथं शिवशाही ते तळा आहे त्या बहिणीमध्ये मी पिक्चर बघितला तर त्या तळ्याच्यासाठी त्या बाईनं म्हणजे गावाला पाणी मिळावं म्हणून त्या बाईनं स्वतः बलिदान दिलेलं आहे. ती गौरी बाळंतीण होती आणि आपल्या मुलाला घेऊन तिने जन्म दिला. त्या बाईवरती तुम्ही पिक्चर काढणार काय ती कथा ती ती आईची प्रेरणा म्हणजे आपली आई आपल्याला बस काही सांगत असते. लहान मुलाला एक गोष्ट सांगत असतात. सगळ्या रामायण महाभारताच्या सांगत असतात. मला न्यायाच्या गोष्टी न्याय पद्धतीने मांडत असतात. पण कुठेतरी त्या म्हणजे ते ऐकलं त्यावर त्यांचा पहिला चित्रपट लिहिला. त्या चित्रपट कथा बऱ्याच लिहिल्या असं नाही आहे. पटकथा लिहिल्या, संवाद देखील केला. पण त्यातनं कितपत हे झाले कारण अंगाईमुळे मात्र झालं काय एक निर्माता त्यांची ख्याती दिली हे सुद्धा बघायला मिळत आहे. पण त्यांच्या घराण्याचा वंशज जो आहे राया नलगे नावाचा तो शिवकलेत तो कुठे असं त्यांच्या घरामध्ये बघायला मिळतो. कारण पर्यंत कष्ट घेईल पण मी शिकेल. प्रसंगीने वडिलांचा मान खाल्ला नाही असं नाही आहे. आईच्या शहरात केलेत नाही असं नाही आहे. शिक्षकांच्या मान खाल्ला नाही असं नाही आहे. कारण कोणी माणूस एका रात्रीत मोठा होत नाही. जसं मातीचा गोळा म्हणजे मातीत पडल्यानंतर माती घेऊन उठतो, शेणाचा गोळा मातीत पडल्या माती घेऊन उठतो तसं माणसाचं आहे. आपण तर त्याच पद्धतीने गेलं पाहिजे मला म्हणायचं. आणि हे सगळं करत असताना त्यांचा चंद्रभागा सावल्या घ्या किंवा गावाकडची माती घ्या ही पुस्तकं वाचत असताना काव्यात्मक लेखन कसं करावे याची असायचं मला अत्यंत साध्या सोप्या खरं तर हे लेखन लिहित असताना एक वेगळाच कवी ज्या शब्दात म्हणतो त्या शब्दात गरीब लेख सुद्धा मांडला जातो हे मला बघायला मिळालं. आणि त्यामुळं त्यांची वेगवेगळं मला अनुभवायला मिळालं. एक लालित्यमय भाषा ते बघायला मिळाली. पण त्यांच्यावरती अनेकांनी 7 लोकांनी PhD केली आहे, 13 लोकांनी MPhil केलेली आहे. हे जरी खरं असलं तरी कोल्हापूरच्या 65व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा कार्यवाह त्यांना काम करण्याची संधी मिळाली. आणखी त्यांनी संमेलन लढलं होतं साधारणतः ते 84 कालखंड असेल त्यावेळेला म्हणजे नाही त्याच्या 90च्या कालखंड आणि त्या आमचं मित्रांचं उत्तम माने. आता उत्तम माने माझ्याजवळची खास माहिती आहे म्हणजे माझ्या माहिती आहे त्याकडे आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो. आम्ही त्याला रिहर्सलसाठी प्रयत्न केले नाही. कारण का नव्या उमेदीचा माझ्या पिढीचा साहित्य करायला पाहिजे ही आमची भूमिका होती. आणि त्यामुळे आम्ही ते केलं. त्याला ते जमलं. त्यामुळे ते तिथं निवडून आले. नलगे झाले. पण नलगे सरांचा सन्मान सुद्धा तितकाच गोविंद पानसरेंनी आत्मीयतेनं आपल्या सभेप्रती केला होता. कारण का निवडणूक क्षणापुरती असते पण माणूस मोठा असतो. हार जीत ठरलेली असते पण हा माणूस पण जिंकणार असतो. पटना आणि 65व्या साहित्य संमेलन तुम्हाला किस्सा सांगतो. तर मी नुकताच अलिबागहून कोल्हापूर संमेलन आणि कोल्हापूर झाल्यानंतर आम्ही न्यूला लागलो होतो. न्यूकडे सुद्धा माझ्याशी 12 वर्ष बोललं नाही. कारण का त्यांनी मला 1 लाख रुपये दिले आणि 100 रुपये दिली होती. हे सुद्धा मला गेलंच होतं कारण शेतीच्या ह्याच्या त्या आवाजा मला आणि झालं होतं काय की 12 वर्ष माझी कोण बोलत होतं पण न्यू कमी आलो त्यावेळेला फक्त मंदाकरण बोलून ठेवायचे विभाग या नात्याला आणि बोलत होते पण एक विलास संस्कृती एक मित्र कॉलेज ते बोलायचे जे स्टुडंट संस्कृतीचे ते भाऊ असं असं ते होतं. हे दोघेच माझे कॉलेज बाकी कोणी बघतो आणि आमचा मुक्काम कुठं लायब्ररीत बसायला गेले की आमची पिशीपेट मारायची इथंच का बसता इथेच का बसता पेपर असायच्या नाही आज पोरडे आलेले आज पेपर झाले नाही हवळ्या व्यक्ती झालं ना. अशा माणसं असतात म्हणजे माणसं आडवट आणि चिल्लर माणसांच्या गुणाचा चेक असतात दोषांचा चेक असतात दोष सोडून द्यायचे असतात. पण हे सगळं अनुभवत असतात मी का सांगते ते वाचतं ह्या कटुता नाही तरी स्वभावाचे नम्र आणि त्यामुळे झालं काय की ह्या सगळ्या याच्यामध्ये
पाचव्या साहित्य संमेलनाची मला सांगितलं काय वाटेल ते झालं ते चालेल, पण तुला 3 लेख घ्यायचे. 3 लेख तुझी मला पाहिजे. 3 लोकांनी मला पाहिजे. एक रणजित देसाई, दुसरे बाबा कदम, तिसरे सुमती क्षेत्रमाले. आता ती मला परवा करते मला वाटते सर तुमच्याकडे मिळते का सांगा. मी बाईला सर बाईकडे म्हणलं तरी पडतानाची स्पर्धी घेतात तुझा माझं त्या लेख त्या बाईचे घेतले त्याची मुलाखत असण्यासाठी माझ्याकडे ती पत्रिका नाही. एवढं कुठे येतो आपण आजकालचं बरंच पुस्तक मी वेगवेगळ्या दान दिलेले. कारण का मराठीतून काय करायची माझ्या भाषेत माझी मुलं वाचणार नाही याची मला खात्री आहे. लेखकाची बायको तर कुणीच वाचत नाही. माझ्या बायकोने कारण माझ्याकडे एकच पुस्तक माझं वाचलं म्हणजे जर कळलं तुम्ही काय ते बायकोला जोडा कळलं असं काय बोलायची गरज नाही. म्हणजे टीका भेटेल तक्रारी नाही माझ्या लक्षात येतं ते पुढे एप्रिल नवीन केलं होतं. झालं म्हणजे झालं ना सोडून द्या. मग एका 100 पुस्तक दिले असं बोलू नका तसं बोलू नका हे करा ते करा साहजिकच पटवट सवयी पाहिजे कुठेतरी त्यामुळे माणूस घडत असतो म्हणलं तो प्रश्न आहे. पण हे सगळं करत असताना माणसाशी बोलत असताना घटस्थितीला उजाळा देत असताना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वतःच एक अस्तित्व निर्माण केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून अंतरलेला चैत्रपतीचं घ्या, गावाकडची माती घ्या, गावाकडच्या जत्रा, गावाकडची यात्रा, गावाकडचे उरूस किंवा माई हे सगळं त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि हे कुठेतरी जरी जाणवत होतं. आणि त्यामुळं जेव्हा मी कोल्हापूर परत मोबाईल जाणवला त्यावेळेला कोल्हापूरच्या पहिल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने फार मोठं संमेलन झालं तुम्ही तर लहान सोडून द्यावी. तर त्या संमेलनाच्या पालखीसाठी मी निवड येतो. मी तिथे गेलो मला चांगलं आठवतं. आणि खांडेकरांच्या घरात ती पालखी राहती त्यावेळेस मी काढला तर तिथली खांद्यावरची पालखी ती पालखी माझ्या खांद्यावरती आहे हे मला मला सांगलं हे सेम मला लगेच कारण का त्यांनी मला संधी दिली ना. ठीक आहे गेला होता फक्त आला पण त्यांनी हे केलं मला संधी मिळाली. हे सर सांगताना मला अभिमान का वाटतो की तुमच्यामुळे आम्ही घरी जाऊ माझ्यासाठी असं करेल. ही जी ग्रामीण साहित्य संमेलन भरतात त्याचं बीज या लक्ष्मण साहित्य संमेलन आहे. त्याचं बीज या सगळ्या माहितीमध्ये काय आहे की कारंग असेल किंवा नेज असेल किंवा तुम्हाला सांगतो इकडे वानाफोर असेल किंवा गारगोटी असेल किंवा बाकीच्या जी पंचकृषी आहेत ही सगळी साहित्य समोर भरत गेली. तिथल्या लेखकाला संधी दिली. मग लोक म्हणायचे तुम्हीच का हे करता सर तुमच्यासाठी संधी आहे. मी फक्त निमित्त आहे. मी फक्त त्यांचं ते सांगितले मी काम फॉलो करतो नाही असं नाहीये. पण हे जर करत असताना त्या दमसाच्या जडणघडीमध्ये तिथं मधुकरी वेदांत होते त्यांच्याकडे श्वास होता तिथे प्रकाशक होते त्यांनी ते शिकवत होते आणि बीएड वेळेला ते त्यानंतर ते लेक्चर लागले आणि त्यांच्या पश्चात मी त्या गोष्टीमध्ये आणि हे सर करत असताना वाटतं की कुठेतरी ही सगळी माणसं सांगणारी होती भेटणारी होती आणि म्हणजे या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. हे सगळं जे आहे ते चित्र या पद्धतीचं आहे. पण हा माणूस घडत गेला शैक्षणिक कार्य करत गेला. त्यांनी कांसापर शिक्षण संस्था काढली ग्रामीण महिला पोरं शिकावं तिथे राजकारण हे असं कुठलं क्षेत्र राहील. मग साहित्य क्षेत्र असो सहकार क्षेत्र असो असं वाङ्मय क्षेत्र असो वाङ्मय क्षेत्र तर फारच राजकारण क्षेत्र आहे. कारण का एक दोन राज्यकर्ते परवडले पण वाङ्मय क्षेत्रातील राज्यकर्ते फार वेगळे असतात. कारण माझ्यापेक्षा पुढे जाता कामा आहे. आणि म्हणून कुणाची ईर्ष्या करायची नाही आयुष्यात. आपली ईर्ष्या आपल्याशी करायची. कोणाचा अनुकरण करायचं नाही आयुष्यामध्ये. मी माझ्या पार मी माझ्या उदय मला तक्रार पार असतो तू मोठा आहे हा बाबा तू मोठा आहे बळा नमस्कार. आजकाल झाले काय उघडत्या सुड्याला नमस्कार आणि मावळत्या सुड्याला नमस्कार. बोट शिपीचं धोरण आहे त्याची गरज नाही आहे. तत्वाला जगा तत्व सोबत ठेवा आणि तत्वासाठी जगण्याचा माझी माहिती अशा माणसाची जबाबदारी. आणि हे सगळं कशामध्ये गेलं या साहित्य क्षेत्र वापरण्यामध्ये झालं त्याचा वापर मला अनुभव आहे मला हे सगळं बघायला. आणि त्यामुळं या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती जो प्रवास असेल मग माटीचा होता हे बघायचं गाडगेबाबांचा होता अण्णाभाऊ साठेंचा होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय की सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या अनुभव आपल्याला बघायला मिळत असतात. आणि त्या गोष्टी त्याच्या पुढचे आहेत ते सगळं अनुभव सांगण्याचं खूप आहे. म्हणून म्हटलं की या इथेच आणि या बांधावर कसा जगायला हा असा होता पण इथं म्हणाला हा सगळा पैसा माणसं भेटत जातात त्यांच्या स्मृती मला आठवतात. आज त्या निमित्तानं तुम्ही मला बोलावलं सन्मानावर तुम्हाला अभिमान आहे. घटना घडून जातात त्या घटना सोडून द्यायच्या असतात कारण येतो आणि जातो. पण तुम्ही एवढंच होतो या जगण्यावर या वयावर सुद्धा प्रयत्न केला हसतच जगायला
त्यानंतर ते तुमचं तुम्ही ठरवा. तुमच्या वाटायला ते तुमचे होऊन ते तुम्ही बघायचे असतात. त्याचा दोष कोणाला द्यायचा नाही. पण मी घडलो, मी असा घडलो, मी या मातीत घडलो हे सन्मानाला सांगायला मला अभिमान वाटतो. आणि माझी डोळं इथं रुटली होती आणि या मातीनं मला घडलं. ह्या मातीचा अभिमान, या मातीला नतमस्तक होता. वेगळ्या सांगितलं की मला वडिलांची आठवण येते, तशी त्या नागवत लोकांची आठवण येते, तिथल्या नागवत प्राध्यापकाची आठवण येते. त्या सर्वांना मी नतमस्तक होतो. का तुम्ही नसताना आम्ही बरोबर असतो. आणि तुम्ही घडलात म्हणजे आई वडिलांच्या नंतर गुरुच आपल्याला शिकवलेत असतात आणि गुरुनंतर बघून आपण पिकाला शिकवलेलं असतो. आणि त्यामुळे अशा गोष्टी घडलेल्या आहेत. खरं तुम्हाला सन्मान गौरव त्या संधीचं सोनं निघेल हे मला माहीत नाही. मी काय म्हणतो मला माहीत नाही, कसा म्हणतो मला माहीत नाही, त्याचं मोजमाप पडेल मला माहीत नाहीये. पण मी बोलण्या एवढ्यात खरा फक्त बोल सारे काही ते तुम्ही सांगायचं आणि मला चिठ्ठी आहे मला मी थांबतो आहे.